पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील भाल, मोठे भाल, कान्होबा या पंचक्रोशीतील मूलभूत समस्यांना कंटाळून महिला ग्रामस्थांनी जोपर्यंत मूलभूत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असा निर्धार केलाय। समुद्राच्या उधाणाने हजारो हेक्टर भात जमीन नापीक झाल्याने आणि स्वच्छ व मुबलक पाणी पाईपलाईनद्वारे मिळत नसल्याने तसेच येथील रस्त्यांची दुरुस्ती गेल्या 40 वर्षात झालेली नसल्याने येथील महिलांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। स्वातंत्र्य मिळूनही येथील ग्रामस्थांना विकासापासून वंचित ठेवल्याचा प्रचंड संताप येथील महिलांनी जाहीरपणे व्यक्त केलाय। छोटे भाल, मोठे भाल, कान्होबा अशा वडाव पंचक्रोशीतील 500 महिला आणि पुरुष ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्यासंबंधीचा अर्ज पेण तहसील कार्यालयाला दिला आहे। महिलांना किमान 2 ते 4 किलोमीटर चालत जाऊन रात्री अपरात्री पाणी आणावे लागत आहे, तर अनेकांना हंड्याला 100 रुपये देऊन पाणी आणावे लागत आहे। एवढी दयनीय परिस्थिती आहे की या गावात प्यायचं पाणी सुद्धा वर्षभर वरचं जे आकाशातलं पाणी पडते ते वर्षभर सांभाळून आम्ही पितो आणि विहिरीला पाणी येते ते सुद्धा खार आणि तल्ली आहेत, आमची तल्ली आहेत म्हणून आम्हाला अंघोलीला पाणी मिळते, नाहीतर अंघोलीचे सुद्धा वांदे असते। पाणी प्यायचं संपलं तर विकत आणून प्यायला लागते। आता आमच्या काही नवरे कामाला आहेत काय, प्रत्येक गोष्ट विकत आणून प्यायची किंवा खायची आणि एक टाकी 100 रुपये असं आम्हाला पैसे आणि या गावाला रस्त्याची सुद्धा सोय नाही। मुलांची जर शाळेचे एवढे हाल होतात की विचारू नका, एवढी म्हणजे परिस्थिती आहे। आणि माझ्या लग्नाला आज 15 ते 20 वर्ष झालीत, पण या गावात असं पुरेपूर पाणी कोणाला मिळालंच नाही। आज काय महिलांनी निर्णय घेतला आपण? आज महिलांनी असा निर्णय घेतलाय की जोपर्यंत आमच्या गावाला पाणी आणि रस्ता येत नाही तोपर्यंत कोणीही मतदान करणार नाही। गावात रस्ते चांगले नाहीत आणि जवळजवळ 35 वर्ष झाली त्या गावाला पाणी नाही। पाण्याची काही समस्या नसल्यामुळे आमचे लोक मतदानावर बहिष्कार घालणार आहेत। आजपर्यंत आमच्याकडे पाण्याची कुठलीही सुविधा नाही, तसेच रस्त्याची सुद्धा सुविधा नाहीये, त्यामुळे आम्हाला खूपच त्रास होतो। आमच्या माय बहिणींना रात्री अपरात्री पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं। आज भारत स्वतंत्र होऊन 60 वर्ष झाली तरी सुद्धा आमचं पाण्याचे हाल काही मिटलेले नाहीत आणि प्रत्येक वेळोवेळी ज्या वेळी मतदान येतं त्यावेळी राजकारणी लोक येतात, आम्हाला आश्वासन देतात आणि आमच्या तोंडाला पाणी पुसून जातात। परत इकडे धुंकून सुद्धा कोण बघत नाही, आमचे कोण दाद घेत नाही आणि आम्हाला सगळ्यांना पाण्यामुळे खूपच त्रास होतो। गावातील तळ्यांतील पाणी कपडे आणि आंघोळी करता वापरून त्वचा रोगाचा प्रसार या भागात होत आहे। त्यामुळे केवळ शुद्ध पाणी नसल्याने घशाला कोरड आणि रोगांना आमंत्रण अशा दुहेरी समस्यांमध्ये येथील ग्रामस्थांना जगावे लागत आहे। पेणमधील खारेपाटाचा एकेकाळी असलेलं वैभव आज नेमकं राजकीय प्रतिनिधींमुळे लोप पावत असल्याची खंत या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। संवाद मराठीसाठी दीपक शिंदे, महाड।